नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल जिप्सीवरमध्ये. तर फ्रेंड्स, महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर पर्यटन स्थळ जे आहेत त्यात आपल्याला गजबजलेले पाहायला मिळतील आणि भरपूर ठिकाणी आपल्याला पब्लिक भरपूर पाहायला मिळते. तर बीचेस असो किंवा पर्यटन स्थळ असो, तिथे आपल्याला भरपूर गर्दी पाहायला मिळते. आणि फ्रेंड, माफी असावी कारण माझा जो व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज येते, त्याचा आवाज येऊ शकतो कारण मी रस्त्याच्या कडेला माझ्या शॉपमध्ये बसलो आहे आणि माझ्या दुकानाच्या मागे थोडा जेटीचं काम चालू आहे. जेटीचा ट्रकचा आवाज येऊ शकते. तर फ्रेंड्स, आजचा विषय जो आहे तो भरपूर गंभीर विषय आहे आणि काल जो अपघात झाला मुंबई समुद्रामध्ये. फ्रेंड्स, कालचा जो अपघात झाला तो भरपूर भयानक अपघात झालेला आहे. अपघात न बोलता आपण त्याला चुकी बोलू शकतो कारण तुम्ही पाहिलं असाल, जी नेव्ही नौदलाची जी बोट आहे, स्पीड बोट, तिची कॅपॅसिटी 600 हॉर्स पॉवर असते. म्हणजे 600च्या स्पीडने ती बोट आपण धावू शकतो. त्या बोटीचा जर आपण स्पीड पाहिला तर ती बोट 150 ते 200च्या स्पीडने होती आणि त्या बोटीचा मार्गही वेगळा होता. तिला जी पॅसेंजर बोट आहे, त्या बोटीजवळ येण्याची काय गरज नव्हती, तरी ही बोट ती वळून आपल्या पॅसेंजर बोटजवळ येऊन आदळलेली आहे. तर ह्याला आपण अपघात न बोलता भरपूर मोठी चूक बोलू शकतो आणि ह्या चुकीची जी शिक्षा आहे ही 13 जणांना भोगावी लागलेली आहे. भरपूर जणांचा जीव जाता जाता वाचलेला आहे आणि मृत्यूच्या अं, भरपूर जण हे मृत्यूच्या सापल्यातून बाहेर पडलेले आहेत. आणि मेरीटाईम बोर्ड, नेव्हीच्या जे बोटी आहेत, जे कोस्ट गार्डच्या बोटी आहेत, त्यांनी त्यांचा जीव वाचवलेला आहे आपल्याला पाहायला मिळतो. पण ही जी बोट आहे ही 600 हॉर्सपॉवरच्या स्पीडची बोट आहे आणि एवढा स्पीड आहे तिचा 150-200 बोटीचा तो स्पीड असतो, 150-200चा स्पीड आहे. कारण मी ह्या बोटी चालवलेल्या आहेत, कारण मी मांडवा, गेट ऑफ इंडिया अशा बोटी चालवल्या आहेत, स्पीड बोटी 600 हॉर्सपॉवरच्या बोटी चालवलेल्या आहेत. त्यामुळे मला भरपूर अनुभव आहे या गोष्टीचा, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर फ्रेंड्स, भरपूर निंदनीय ही चूक आपण बोलू शकता. तर फ्रेंड, हा व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेलच नंतर तर काय झालेलं आणि काय नाही. काय ना तर कळलाच असेल त्याला व्हिडिओ बघून. तर फ्रेंड्स, चूक कोणाची आहे नक्की? चूक पाहायला गेला तर ही जी नेव्ही दल असते, नेव्ही दलाला फुल ट्रेनिंग असते आणि जर नेव्ही दलाला ट्रेनिंग दिलेली असून सुद्धा जर हे अशी चुका होत असतील तर किती मोठी चूक बोलली जाऊ शकते याला. आणि ही जी गोष्ट झालेली आहे, ही गोष्ट काही छोटी मोठी गोष्ट नाही झालेली आहे. जाणून बुजून केल्यासारखं असं वाटत आहे की ह्या बोटीचा मार्ग दुसरीकडे आहे आणि ती बोट येऊन पॅसेंजर बोटला आदळते. तर ह्यामागे काय हेतू होता? आणि चालवणारा जर नेव्ही दलमधलाच असेल तर मग आपण कोणावर विश्वास ठेवायचा? तर दुसऱ्या बोटीचा ड्रायव्हर, कारण अशा बोटींवर प्रायव्हेट ड्रायव्हरही असू शकतात, कारण नेव्ही दलच बोट चालवतात असं काय नाही. तर त्याची आपल्याला माहिती पुढे मिळेलच. तर ह्यामध्ये चूक कोणाची आहे? चूक कधी कधी आपली पॅसेंजरची असतो. कारण आपली चूक का असते ते पहा. ह्या ॲक्सिडेंटमध्ये तर आपण चूक नेव्हीवाल्याची धरू शकतो, पण आपण जो मार्गाने जातो, ह्या गेट ऑफ इंडिया आणि मांडवा, एलिफंटा, हे जे मार्ग आहेत ह्यामध्ये जे बोटी आहेत काय काय ते एक्सपायर झालेल्या ही बोटी असतात. आता हा विषय वेगळा आहे, कारण मी आता हा जो विषय निघाला त्यामुळे हा विषय धरतोय. कारण मांडवा ते गेट ऑफ इंडिया ह्या बोटी धावतात, हे लाकडी पॅसेंजर अजंटा कंपनीच्या बोटी आहेत. फ्रेंड्स, गेट ऑफ इंडियावरनं एलिफंटा आणि मांडवा हा 2 सागरी महामार्ग आहेत आणि ह्या सागरी महामार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की अजंटा बोट आहेत आणि मालदार, PNP आणि अपोलो अशा भरपूर आपल्याला सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामध्ये अजंटा कंपनीचे जे होड्या आहेत ते पूर्ण लाकडी असतात आणि डबल डेकर आपल्याला बोट पाहायला मिळते. तर त्याची कॅपॅसिटीच्या हिशोबाने कधी कधी लोड भरला जातो आणि त्यामध्ये कधी कधी अपघातमध्ये आपल्याला त्यात जीव गमवावा लागतो. त्या कधी कधी पॅसेंजर असेही असतात त्यांना लवकर जायची घाई असते आणि त्यामध्ये कधी कधी आपण पाहत नाही की बोटीची कॅपॅसिटी काय आहे आणि त्या बोटीमध्ये जाऊन आपण बसतो आणि अशामध्ये आपल्याला कधी कधी जीव गमवावा लागतो आणि भरपूर असे अपघात झालेले आहेत. कारण मी त्या लाईनला होतो, माझा त्या लाईनला भरपूर अनुभव आहे, कारण स्पीडबोटवर होतो तिकडे. तर अशा गोष्टींकडे आपल्याला लक्ष असायला पाहिजे की आपण ज्या बोटीत आपण प्रवास करतो त्या बोटीमध्ये आपल्याला लाईफ जॅकेट पुरतील असे आहेत का आणि बोटीची कॅपॅसिटी किती आहे, बोटीत माणसं किती आहेत. जर बोटीची कॅपॅसिटी त्या हिशोबाने असेल, जर 60ची कॅपॅसिटी आहे तर आपल्याला पाहायचं आहे की माणसं किती आहेत बोटीमध्ये. 60च्या वरती आपल्याला जर अंदाज आला तर आपण त्या बोटीने कधीच प्रवास करायचा नसतं, कारण त्या बोटीमध्ये लाईफ जॅकेट तेवढेच असतात आणि लाईफ जॅकेटची कॅपॅसिटी ह्या ज्या होड्या असतात ह्या प्रायव्हेट असतात आणि ह्यामध्ये लाईफ जॅकेट असतात. लाईफ जॅकेट हे हेच केलेलं आहे, लाईफ जॅकेट असायलाच पाहिजे प्रत्येक बोटीमध्ये. आणि काय काय जण काय असतात मालक लोक
की लो क्वालिटीचे पण लाईफ जॅकेट असतात. त्यामुळे काय काय लाईफ जॅकेटची कॅपॅसिटी 2 तास 3 तास अशी असते. काय काय कॅपॅसिटी 24 तासाची असते. काय काय कॅपॅसिटी 3 दिवसाची असते. असे हे लाईफ जॅकेट असतात, पण आपल्याला त्याचा अनुभव नसतो. तर फ्रेंड्स आपल्याला त्याचा अनुभव नसतो आणि हेच मोठी आपली चुकी असते. तर ही चूक आपण कधी होऊन देऊ नये, कारण आपल्यासोबत आपली फॅमिली असते, तर त्याची जबाबदारी आपल्यावर असते. तर कधी जाताना बोटीची कॅपॅसिटी पहा, बोटीमध्ये किती माणसं आहेत ते पहा, तरच त्या बोटीमध्ये प्रवास करा आणि आपल्याबरोबर आपल्या फॅमिलीचाही जीव वाचवा. फ्रेंड जलवाहतूक असतात, ते जलवाहतूकमध्ये कधीही परवाना असतो आणि परवानामध्ये लाईफ जॅकेट अनिवार्य आहे, रिंग गार्ड अनिवार्य आहे. तर ह्या गोष्टी बोटीमध्ये असायलाच लागतात आणि कधी कधी बोटी एक्सपायर झालेल्या असतात आणि आपल्या देशामध्ये तर तुम्ही पाहतच असाल की ते भ्रष्टाचार चालतो आणि त्या भ्रष्टाचारामध्ये भरपूर जणांचा बली जातो आणि अशाच गोष्टी कधी कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतात. महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण आपल्या हिंदुस्थानातच घडतात. तर फ्रेंड्स कधी प्रवास कराल तर पूर्व जाणीवपूर्वक करून घ्या की होडीमध्ये जाताना तर बोटीमध्ये जाताना तर तुम्ही कॅपॅसिटी पाहात, कारण हा जो मार्ग आहे गेट ऑफ इंडिया ते मांडवा आणि एलिफंटा हा एकदम रिस्की मार्ग आहे, कारण पूर्ण ओपन समुद्र आहे. कधी तिथे पाहाल तर तुम्हाला हिसका पाहायला म्हणजे समुद्रामध्ये थोडाफार करंट पाहायला मिळेल, लाटा पाहायला मिळतील आणि एप्रिल मे महिन्यात तर एकदम भयंकर मार्ग आहे हा. तर कधी तुम्ही लक्षात ठेवा की लाईफ जॅकेट बोटीमध्ये असायलाच पाहिजे आणि माणसं जेवढी आहेत त्याच हिशोबाने आपण त्या बोटीमध्ये प्रवास करायचा आहे. कधी घरी राहायची घाई करू नका आणि आपल्या फॅमिलीला कधी धोक्यात घालू नका. हे सांगायचा उद्देश होता ह्या व्हिडिओमध्ये, कारण कारण मी ह्या मार्गावर बोट चालवत होतो. 700 हॉर्स पॉवरच्या मोठ्या मोठ्या बोटी मी चालवलेल्या आहेत, कारण मी स्पीड बोटचा हे आहे, मास्टर आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवला होता. आणि जे ह्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडल्या आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.